नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दरे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची देखील माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य पद्धतीबाबत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करायचे, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे, 50% रिक्त पदांमुळे आरोग्य विभागाचा मित्रांनो ठिकाणी विकलांग झालेला आहे। कारण विद्यार्थी मित्र तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ अजूनही या ठिकाणी मित्रांनो आरोग्य विभागामध्ये जेवढे पदं भरली पाहिजे होते तेवढे पदं अजून या ठिकाणी भरली गेलेली नाही आहेत। पुढे बघा, ही बातमी जर तुम्ही बघितली तर अहमदनगरचे 2295 पैकी मित्रांनो 1155 रिक्त पदे या ठिकाणी आहेत। कार्यरत आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची मित्रांनो होळाताना या ठिकाणी होत आहेत। आता यामुळे मित्रांनो काय परिणाम होतं हे आपल्याला बघायचं आहे। तर बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ग्रामीण भागाचे आरोग्य हे शासकीय आरोग्य यंत्रणेवरच अवलंबून असल्याने ही यंत्रणा सक्षम असणे गरजेचं आहे। मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणाच विकलांग झालेली आहे। आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तब्बल 50% पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढलेला असून त्यांचेच आरोग्य बिघडण्यासारखी स्थिती आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे याद्वारे शासनाने ग्रामस्थांना थेट गावामध्ये मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे। मात्र अपुऱ्या संख्याबळामुळे आहे त्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे। नोव्हेंबर 2023 अखेर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची 2295 पदे मंजूर आहेत। त्यातील 1140 पदे भरलेली असून तब्बल 1155 पदे रिक्त आहेत। अतिरिक्त व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांची 3 पदे मंजूर आहेत, ती सर्व रिक्त पदे आहेत। तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची 14 पैकी 5 रिक्त पदे या ठिकाणी आहेत। नंतर तुम्ही जर बघितलं, PSCच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मित्रांनो 207 पदे मंजूर आहेत, त्यातील 88 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, गटकमधील जर तुम्ही बघितलं, वैद्यकीय अधिकाऱ्यांची 17 या ठिकाणी पदे रिक्त आहेत। दुसरीकडे मित्रांनो, उपकेंद्रावर कंत्राटी पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकारी नेमलेले आहेत। महिला आरोग्य सेविकांची मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर 993 पदे मंजूर आहेत, त्यातील 583 रिक्त आहेत। पुरुष आरोग्य सेविकांची मित्रांनो मंजूर 571 पैकी 311 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। तर एवढे रिक्त पदे आहेत, तुम्ही आकडा बघितला असेल, एवढे रिक्त पदे आहे। मग एवढे रिक्त पदे असून सुद्धा आरोग्य व्यवस्था ठिकाणी कशी चालणार, हा महत्त्वाचा ठिकाणी प्रश्न झाला आहे। आणि म्हणून मित्रांनो आरोग्य व्यवस्था ठिकाणी विकलांग बनलेली आहे। आता विद्यार्थ्यांनो, गट क व गटाची तुमच्या ठिकाणी पदभरती करण्याचा प्रयत्न सुरू आहे। लवकरात लवकर रिझल्ट लागेल, लवकरात लवकर प्रोसेस कंप्लीट केली जाईल, लवकरात लवकर जॉईनिंग मिळेल। त्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जर रोजगार मिळाला तर विद्यार्थ्यांचा फायदा होईल। दुसरी गोष्ट मित्रांनो, आरोग्याला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि जे काही मित्रांनो आरोग्य व्यवस्था आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। म्हणून मित्रांनो, ही जी भरती आहे ही तात्काळ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ते भरतीचा रिझल्ट लागला, विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळाली तर खरोखर सरकारला मनुष्यबळ उपलब्ध होईल, प्लसमध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल। आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो आणखी या ठिकाणी भरपूर रिक्त पदे आरोग्यामध्ये, मग तेही पदं मित्रांनो भरली पाहिजे, त्याची या ठिकाणी जाहिरात काढली पाहिजे आणि लवकरात लवकर ती ही प्रोसेस कंप्लीट केली पाहिजे, जेणेकरून मित्रांनो राज्याची जी आरोग्य व्यवस्था आहे ही चांगल्या प्रकारे कशी ठेवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून मित्रांनो जर कोणतीही स्थिती आली, कोणतीही परिस्थिती आली तर आरोग्य व्यवस्था या ठिकाणी जर चांगली असेल तर जे काही मित्रांनो पेशंट असतील, जे काही ठिकाणी मित्रांनो नागरिक असतील, त्यांना देखील चांगली सुविधा ठिकाणी प्रोव्हाइड केली जात असते। पुढे बघा, आरोग्य विभागाचे निवडक रिक्त पदे, तर यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता वर्ग दिले तुम्हाला, यामध्ये मंजूर पदे रिक्त पदे तुम्हाला दिलेली आहेत। आणि एकूण मित्रांनो किती आहे तुम्ही या ठिकाणी बघून घ्या, एकूण तुम्हाला ठिकाणी आकडा पाहायला मिळतो आहे। आता पदभरती मित्रांनो पदे लटकलेली आहेत। शासनाने सध्या जिल्हा परिषदेच्या क गटातील पदभरती सुरू केलेली आहे। यात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 936 पदे भरायची असून यात 727 पदे केवळ आरोग्याचीच आहेत। यात इतर पदांसाठी परीक्षा झाली, मात्र अजून आरोग्याच्या पदांच्या वेळापत्रक जारी झालेले नाही आहे, म्हणजेच आरोग्य विभागाची 7.5 येथेही या ठिकाणी संपलेले नाही आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी मित्रांनो तुटवडा आहे, असे मित्रांनो ठिकाणी प्रकार आहे। त्यामुळे मित्रांनो सरकारने लक्ष दिलं पाहिजे। मग कोणतीही भरती असेल ती सर्व भरत्या ठिकाणी कंप्लीट केल्या पाहिजे आणि लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध केलं पाहिजे, हीच अपेक्षा आहे। तर विद्यार्थ्यांनो, आरोग्य पदभरतीवरती अपडेट होती, महत्त्वाची होती, संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली आहे। अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।